वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे। या पूर परिस्थितीमुळे नदीलगतच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं असून त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करून तात्काळ अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। पीक विमा कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे। आमदार किशोर जोरगेवार यांनी मारडा आणि पिपरी येथील नुकसानीची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। या पावसाच्या पाण्यामुळे जवळपास 12,000 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। 1005 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून सोयाबीन, कापूस, मिरची आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पाहणी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले। आमदार जोरगेवार म्हणाले की शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण होऊन त्यांना मदतीचा दिलासा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शासनाने या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यवतमाळ, मराठवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वर्धा, पैनगंगा या नद्यांच्या माध्यमातून चंद्रपूर शहरालगतचा परिसर हा जलमय झालेला आहे। शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी मी पाहणी करतोय। कृषी अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, मोठं नुकसान या ठिकाणी या वरच्या पावसामुळे दिसत आहे। पण मागच्या वर्षी सुद्धा अशीच पुरबुडी झाली होती। अर्ध्या लोकांना पैसे मिळाले, अर्ध्या लोकांचे पैसे बाकी आहे। विमा कंपनी हे पूर्ण लोकांना पैसे देत नाही। फेरप्रस्ताव पाठवण्यात आले आहे। मी आत्ताच मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं, सोबत विमाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की ह्या ठिकाणी लवकर पंचनामे करत तातडीनं मागच्या वर्षी जी चूक केली, मागच्या वर्षीची चूक इथल्या ग्रामसेवकाच्या चुकीमुळे सुद्धा हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहिले। ताबडतोब हे प्रस्ताव पाठवून या ठिकाणी या लोकांना मुआवजा मिळाला पाहिजे। पूरबुडीचे जे पैसे आहे ते ताबडतोब मिळाले पाहिजे अशी या भागातल्या शेतकऱ्यांची भावना आहे, ती प्रशासनापर्यंत पोहोचत आहे।